चला जाणून घेऊयात या सगळ्या धुलीवंदनाच्या संदर्भातल्या घडामोडी. त्यांनी आपण सुरुवात करूयात. होलिका दहनानंतर आज देशभरात धुलीवंदन साजरं केलं जात आहे. ठिकठिकाणी रंगांची उधळण करत सण साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. राज्याच्या अनेक भागात रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा असली तरी बहुतांश भागात धुळवड आणि रंगोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतोय. एकमेकांवर रंगांची उधळण करत सण साजरा केला जातोय. बच्चे कंपनीमध्येही आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. या आनंदाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पुण्यात देखील जर आपण बघितलं तर बच्चे कंपनी धुळवडीचा आनंद लुटताना दिसते. सर्वसामान्यांप्रमाणे नेते मंडळी ही धुळवड साजरी करण्यात व्यस्त आहेत. वर्ध्यात भाजपचे खासदार रामदास तडस यांनी धुळवड साजरी केली. रामदास तडस यांनी देवळीत आपल्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांसोबत धुळवड साजरी केली आहे. धुळवड खेळण्यासाठी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. तर भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी घरोघरी जाऊन नागरिकांना गुलाल लावत होळी साजरी केली. जाऊयात कोकणामध्ये. कोकणात होळीचा उत्सव काही औरच असतो. कोकणातल्या शिमगोत्सवाचे रंग वेगळेच असतात. धुळवडीच्या दिवशी इथे पालखी नाचवण्याची परंपरा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव देखील त्यांच्या चिपळूणमधील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदा देवीची पालखी खांद्यावरती घेऊन नाचवताना दिसलेत. आणि आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आमदार जाधव हे काही झालं किंवा ते कुठेही असले तरी नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचवण्यासाठी जरूर येतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भंडाऱ्यातील सुकळी गावात सहपरिवार होलिकेची पूजा करत होलिकेचं दहन केलं आणि यावेळी त्यांनी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. तर नांदेडमध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी कुटुंबियांसोबत होळीची पूजा करत होलिकेचं दहन केलं. पुण्यात राजकीय नेत्यांनी धुळवड साजरी केली आहे. सकाळी तळजाई टेकडीवर राज्याचे माजी मंत्री दत्तात्रय भरणे, भीमराव तापकीर, नगरसेवक महेश वाबळे, उद्योजक कांतीलाल ओसवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रंगांची उधळण करत धुळवड साजरी केली. मावळमध्ये देखील होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामदैवत असलेल्या डोनू आईच्या मंदिरासमोर एकत्र येत ग्रामस्थांनी होळी पेटवली. यावेळी लाकडाचा वापर न करता गोवऱ्यांचा वापर करण्यात आला. तर वाशिम शहरातील नागरिकांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने होलिका उत्सव साजरा केलाय. गुटखा, सिगरेट, तंबाखू या व्यसनाचं उच्चाटन व्हावं या उद्देशाने परिसराची स्वच्छता करत होळी पेटवून त्यात कचरा, गुटखा, तंबाखू, सिगारेट यासह प्लास्टिक पिशव्यांचं दहन करण्यात आलं. तर सोलापुरात देखील जुन्या विडीस घरकुल परिसरात व्यसनमुक्त होळी साजरी करण्यात आली. शरीराला घातक असणाऱ्या विविध व्यसनांची यावेळेस होळी करण्यात आली. तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला. संबळ, बँड आणि नगाराचा निनाद करत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर आई तुळजाभवानीचा गजर करत बोंब ठोकण्यात आली. तर मावळमध्ये होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामदैवत असलेल्या डोनू आईच्या मंदिरासमोर एकत्र येत ग्रामस्थांनी होळी पेटवली आणि यावेळी लाकडाचा वापर न करता गोवऱ्यांचा वापर करण्यात आला. तर शहापूरमधल्या आवरे गावात पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला. हनुमान मंदिरापासून मिरवणूक काढत होळीची पूजा करण्यात आली. त्यानंतर बोंबा मारत होलिकेचं दहन करण्यात आलं. रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यातील केळवद गावात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होम पेटवण्यात आला. शिमगोत्सवात फाग पंचमीला देवळातून बाहेर पडलेल्या पालख्या देवळात पुन्हा आणल्या जाणार आहेत. तर दापोलीत गणेश मंदिरासमोर विविध प्रकारचे खेळ खेळत पारंपरिक पद्धतीने होळी पेटून नागरिकांनी शिमगोत्सवाचा आनंद लुटला आणि यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दाभोळमध्ये मानकरांच्या हस्ते होम पेटवण्यात आला. हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. होमामध्ये ठेवलेले नारळ होम पेटल्यानंतर प्रसाद म्हणून नागरिक आपल्या घरी घेऊन जाण्याची प्रथा आहे.
तर रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये देखील धुळवडीचा उत्साह बघायला मिळतोय. जाऊयात तिकडे. वर्सोली समुद्र किनाऱ्यावर धुळवड साजरी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्याची दृश्य आपण बघतोय. अगदी समुद्रात डुंबत एकमेकांना रंग लावत ही तरुणाई आजचा धुळवडीचा हा सण साजरा करते. होळी आणि धुळवडच्या निमित्ताने संभाजीनगरमधील नागरिकांनी चिकन मटणावरती चांगलाच ताव मारला. मटण खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळते. कारण असं काय म्हणलं जातं की काल गोडाचा नैवेद्य आणि आज तिखटाचं जेवण, आणि त्याप्रमाणे जाऊ. याचबद्दल अधिक माहिती घेण्याकरता आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी, औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे. सिद्धार्थ, तसं बघायला गेलं तर मराठवाड्यात मटणावरचा किंवा मांसाहारावरचा ताव हा कायम तिखटाच्या जेवणात ठरलेला असतो. आजही हा धुलीवंदनाचा आनंद घेत असताना कशा पद्धतीने पार्टी रंगली आहे? विशाल, धुलवड म्हटलं की आपल्याला माहित आहे लोकांना आनंद करायचा आहे, एन्जॉय करायचा आहे. मग खाणं असेल किंवा दारू पिणं असेल, हा आज खुलेआम प्रकार असतो. आणि औरंगाबादमध्ये वातावरण आज असं आहे की पाऊस पडतोय, गार झालेलं आहे. आणि होळीमध्ये त्यांना काय हवंय हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. मी मटणाच्या दुकानावर आहे. या ठिकाणी आपण बघतोय मटणाच्या दुकानवाल्याचा जे आहे आणखी त्याचा चेहरा दिसत नाहीये. आणि इकडे आपण बघतोय प्रत्येक 5 मिनिटाला एक बोकड जे आहे कापला जातोय. खाली सुद्धा एक कापून ठेवलेला आहे. आणि एकंदरीतच आपण बघतोय की फार मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. एकंदरीतच सकाळी 8 वाजल्यापासून जी आहे ही गर्दी या ठिकाणी आपण बघतोय की लोकांना प्रत्येकाला जी आहे या ठिकाणी मटण खरेदी करायचं आणि त्यासाठी प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे. एक मिनिट प्रचंड गर्दी आहे. आपण थोडस चर्चा भैया मामू कितने बकरे कटे आज? बकरा अभी तक 25 कट गए मेरे पास। कितने कटिंग है अभी और 30 एक बकरे कटिंग है। 30 एक बकरे कटिंग। अच्छा, एकंदरीतच आपण बघितलं की आणखी दादा तुमचा नंबर लागला की नाही? नहीं लागला अजून नाही लागला, मग लागेल की नाही बघतो आपण. आणखी काही इकडे लोकांशी बोलूया. इकडं दादा भेटलं का मटण? काय भेटलं? किती घेतलं? 1 किलो. मग काय करणार जाऊ? काय फ्राय करून खाऊ. किती वेळ लागला? किती वेळ लागला मटण घ्यायला? 1-1.5 तास. 1.5 तास. 1-1.5 तास लागले. काय म्हटलं मित्र, ये इकडे. हा, आम्ही 8 वाजता इथं आलेलो आहे. आता आमचा नंबर लागला. स्पेशल आम्ही बकरा घेतला 22 किलोचा 8 जणांमध्ये, आणि आता आमचा नंबर लागला 2 ते 3 तासानंतर. आता काय काय होणार आहे जाऊन? आता ह्याची फ्राय होणार, सुकट होणार, बोंबील होणार, सगळं होणार. होणार. एक उत्साह आहे, माहोल आहे एकंदरीत. दादा तुमचा आणि नंबर नाही लागला का? हा लागला. 3 घंट्यापासून होतोय. 2-2 तास. काय म्हटलं? 2-2 तास झाले आम्ही वाट बघतोय. लागला. मामूकडे 1 नंबर मटण मिळतं. आम्ही रेग्युलर त्यांच्याकडून तुम्ही किती तास झाले? कम से कम 4 तास झाले. मला नंबर अजून लागला नाही. लागेल की नाही काळजी वाटायली? काही आता वापस जावं राहिलं. काय करणार, नंबर हा काय 8 बकरे झाले तरी माझा नंबर लागलेला नाही. सकाळपासून इथं मी 9:30 वाजल्यापासून आलेलो आहे, तरी इथं 1 नंबर बकरा मिळतो. त्याच्यामुळं तरी पण अजून माझा नंबर लागलेला नाही. आता काय करावं? लागेल का नाही? आता आम्हाला जाऊन आता लागण का नाही हेच मला आपली होळी होईल का नाही? धुरडी पुढच्या धुरडीला नंबर लागतो का असं वाटायला लागलं मला. आणखी एक. हा बोला. बकरा पाय कट करून देतात, परंतु ह्यावेळेस मी बिना कट करता तसंच घेऊन चाललो, कारण वेळच ते नाही. वेळच नाही तिथं. हे सत्यता आहे. तुम्हाला बकरा म्हणजे पाय सुद्धा कापून पाय नाही काय कापून नाही भेटलो, ते चिखलाचे तसेच पाय घेऊन चाललो मी. अच्छा, जो मिला हो लके जो मिला वो लेके चलो, लेकिन लेके चलो. काय काय लाईव्ह घ्या यांचं. हॅपी काय नाही. हॅपी होली, हॅपी होली. होली. किती वेळ झाले येऊन? 2 तास झालेत. आणखी नंबर नाही? नाही, आता लागलाय. आता लागलाय म्हणजे त्याच्यामुळे हसतोय तू. नंबर लागला म्हणून जिंकल्यासारखं वाटतंय आता काहीतरी. अच्छा, मटन नंबर लागला म्हणून जिंकला. जिंकल्यासारखं वाटतंय. विशाल, खरं निश्चितपणे या ठिकाणी आणखी एक सांगतो तुला. मटण घेतल्यानंतर मटणाला काय काय लागतं हे बघ. भाजीवाला या ठिकाणी आहे. बघतोय आपण कोथिंबीर त्यांनी ठेवलेली आहे, लिंबू या ठिकाणी आहेत, अगदी ताजी कोथिंबीर या ठिकाणी आहे, लसण या ठिकाणी आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे, कांदे आहेत. म्हणजे मटणाचं दुकान, गर्दी, आणि त्यांना इतर ठिकाणी जाऊ लागू नये म्हणून लगेच बाजूला मटणाला जे काय लागतं
त्याच्या सुद्धा गाड्या या ठिकाणी. दादा, आज भाज्या कशा विकल्या? सर एकदम छान ऐकल्या. काय विकलंय जास्त? लिंबू, अद्रक, कोथिंबीर. अद्रक लसण जास्त. हो सर. किती गेला आज? खूप गेलं सर. एक्सपोजर नाही होणार किती आहे. जाईल आणखी? अजून जाईन, अजून मागणार आहे. 2 दिवसाचा धंदा झालाय. हो सर. विशाल, बघितलं आपण निश्चितपणे जे आहे लोकांना आज मटण खायची जबरदस्त इच्छा आहे. कारण अनेकांचे प्लॅन होत असतात, 8-8, 10-10 दिवसा आधीपासून प्लॅन होत असतात. आणि ज्यांना आता 4-4 तास इथे लोक रांगेमध्ये आहेत, त्यांना अजून मटण भेटलेलं आहे. पण ज्यांना भेटले त्यांची प्रतिक्रिया सुद्धा पाहण्यासारखी आहे की जग जिंकल्याचा आनंद त्याला होतोय. आणि ज्याला मटण भेटलेलं नाहीये तो त्या बिचाराच्या चेहऱ्यावर अजून काळजी आहे. आणि लोक पाहिजे भेटल तसं ते ऍडजस्ट करून आज जायला तयार. निश्चितपणे एक होळीचा आनंद आहे, उत्साह आहे. आपल्या मित्रपरिवारांसोबत खाऊन पिऊन आता एन्जॉय करतील लोक. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या संवादाबद्दल. काल पुरणपोळीवरती ताव मारला आणि आज मांसाहारावरती ताव मारायचा म्हणून औरंगाबादमध्ये आपण बघितलं की मटणाच्या दुकानावरती लाईन लागली आहे, लोकांचे नंबर लागत नाहीयेत. आज काही करून हा बेत हाणायचाच असाच एक विचार एकूण दिसून येतो. जाऊयात कोल्हापुरात. कोल्हापूरमध्ये होळी आणि धुळवडीच्या निमित्ताने चिकन मटण माशांवर ताव मारण्याचा बेत आखण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक मटण मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. मच्छी मार्केटची दृश्य आपण बघतोय. सकाळपासून मच्छी असेल, मटण असेल किंवा चिकन ती खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रांग लागवलेली आहे. त्याच्यामुळे आज मनसोक्त रंग खेळायचा आणि घरी मांसाहारावरती ताव मारायचा असाच एकूण प्लॅन जो आहे किंवा ते नियोजन कोल्हापूरकरांचं दिसून येतं आहे. नादखुळा असा हा सगळा प्लॅन जो आहे आज कोल्हापूरमध्ये पार पडेल. म्हणजे पांढरा तांबडा तर असेलच, पण त्याचबरोबर काही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देखील मांसाहारातले केले जातील. त्यामुळे कोल्हापुरात जर आज आपण बघितलं म्हणजे कोल्हापूर असू दे किंवा सगळीकडेच असं कायम मांडलं जातं किंवा म्हटलं जातं. काल होलिका दहनाच्या वेळी पुरणपोळीचा नैवेद्य जो तो दाखवला जातो. गोडाचं जेवण असतं, गोडाचं जेवण हे केलं जातं. आणि अर्थात आज धुलीवंदनाच्या निमित्ताने गोडाचं जेवण केल्यानंतर आजच्या दिवशी तिखटाचं जेवण करण्याची एक प्रथा आहे किंवा लोक त्या पद्धतीने आजचं हे सगळं नियोजन करतात. जाऊयात नागपुरात आता यानंतर थेट. नागपूरमध्ये बघा धुळवडीचा उत्साह बघायला मिळतोय आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, नागपूरमध्ये देखील धुळवड खेळण्याची एक वेगळी पद्धत, एक वेगळी परंपरा आहे. काय तिथे सगळा माहोल आहे? विशाल, खरं तर हे नागपूरचे सगळे तरुणाई एकत्रित झालेली आणि यांची होळी खेळण्याची एक जी तरा आहे ती त्या पद्धतीने ही सगळी इथं होळी खेळली जातात. यावेळी इको फ्रेंडली होळी खेळण्याचा नागपूरकरांना संकल्प केला होता आणि त्या पद्धतीने कमी पाण्याचा वापर करून आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून जी आहे ती ही होळी सगळी इथं तरुणाई खेळतात. आपण तरुणाईकडून देखील जाणून घेऊया. मला सांगा, यावेळी होळीमध्ये काय वेगळ्या पाणी खेळत नाही या नैसर्गिक रंगांचा वापर करतात? आम्ही होळी सुद्धा खेळलो, वरून आम्ही काही काही नवीन गेम्स पण खेळलो ज्याच्यानी सगळ्यांना खूप एन्जॉय करायला मजा आली. मला सांग, तुझ्यासाठी होळीचं काय निमित्त असतं, काय तुझ्या आवडीचं असतं होळीमध्ये? आमचे ग्रुप असते, त्या ग्रुपमध्ये पोरं मिळून सगळं सोबत राहते. आणि आमचे एक मेन मुद्दा आहे की आम्ही इको फ्रेंडली होळी खेळतो, आम्ही सगळं सोबत राहतो आणि एक चांगलं एन्व्हायरमेंट आम्ही डेव्हलप करतो. होळी दिवाळी असं म्हटलं जातं नागपूरमध्ये, तर एवढं काय विशेष असतं की तुम्हाला दिवाळीची उपमा होळीला द्यावं लागतं? कारण की होळीमध्ये सर्वात जास्त एन्जॉय होतं. जसं फॉर एक्झाम्पल आम्ही सकाळपासून आलो इथे, तर स्पोर्ट्स वगैरे खेळलं, भरपूरसे एन्जॉय करत आहे तिथे, जसं पाण्यामध्ये वगैरे. तर म्हणून बरं, नागपूरचे पोट्टे अशीच होळी खेळणार की एकदम जोरात ब्लास्ट होणार आहे? आपण पाहतोय की होळीचा हा उत्साह जो आहे तो ओसंडून वाहत आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न या निमित्तानं निर्माण होणार नाही, पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घेत जी आहे ते आनंदात आणि उत्साहात ही होळी जी आहे ते नागपूरकर तरुण जागोजागी जे आहे ते साजरा करतायत. विशाल, आणि आता ब्रेक नंतर बघूया बातमी बीडमधनं. बीडच्या विडा गावात धुळवडच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. मात्र गाढवावरून मिरवणूक काढण्याच्या भीतीनं 200हून अधिक जावई भूमिगत झाले होते. या पसार जावयांच्या शोधासाठी पथकं तैनात करण्यात आली होती आणि या पथकाला जावयाला शोधण्यात यश आलं आणि अखेर त्याची अशा पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली आहे.
यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.